नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की रम्या जीवावर रागवते आणि बोलते, पार्थने आतापर्यंत सर्वात जास्त प्रेम तुझ्यावर आणि काव्यावर केले आणि तुम्ही दोघांनी मिळून माझ्या पार्थला धोका दिला. जगातला कुठलाही भाऊ आपल्या भावाला एवढा मोठा धोका देईल असे मला वाटले नाही. आणि त्यावेळेस आपण पाहतो पार्थने दरवाजा आतमधून लावून घेतलेला असतो आणि तो दरवाजा काही उघडत नाही. तेव्हा माननी त्याला दरवाजा उघडण्याची विनवणी करते, परंतु पार्थ दरवाजा उघडत नाही. तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात आणि रम्या जीवाला धमकवते, जर माझ्या पार्थला तुझ्यामुळे काय झाले तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. आणि तेव्हा जीवा देखील विचारामध्ये पडलेला असतो. तर इकडे आपण पाहतो की नंदिनीचे बाबा हे नंदिनीला बोलतात की नंदिनी, मी सदैव तुझ्यासोबत आहे, तू काही चिंता करू नकोस आणि मी त्या काव्याला कधीच माफ करणार नाही. आणि तेव्हा नंदिनी काहीच बोलू शकत नाही. तर इकडे आपण पाहतो की पार्थ आणि रम्या हे कारमधून बाहेर गेलेले असतात आणि रम्या पार्थला बोलते की पार्थ, तू मला आणखीन देखील माझी मैत्रीण मानतोस ना, मग तू मला तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते स्पष्टपणे सांग आणि मोकळा हो. त्यावेळेस पार्थ तिला प्रश्न विचारतो की रम्या, तुझे आणखीन देखील माझ्यावर प्रेम आहे का? आणि तेव्हा रम्या देखील होकार देते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये पार्थ रम्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.